आज राज्यभरात 12वीचा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला। तसेच निकाल पाहण्यासाठी मुलामुलींची उत्सुकता पाहायला मिळाली। नाशिक पंडित कॉलनी येथील पारख क्लासचे संचालक व कोचिंग क्लासेस संघटनेचे उपाध्यक्ष प्रोफेसर CA लोकेश पारख यांनी आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांसह निकाल पाहिला। तर यावर्षी निकालात मुलींची टक्केवारी जास्त असल्याने विद्यार्थिनींमध्ये आनंद पाहायला मिळाला। या प्रसंगी पारख सरांनी मुलांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। माझं नाव संजना आहे। मी या वर्षी 12ची एक्झाम दिली, तर मी भरपूर अभ्यास केलेला आणि सरांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्यानुसार मी सगळा अभ्यास वगैरे केला, तर मी 83 स्कोर केला। तर थँक्यू सो मच सर। आणि मी आता याच्यानंतर फ्युचरमध्ये CAचा प्लॅन करते। माझा ऑलमोस्ट स्टडी पण झाला आहे आणि फ्युचर प्लॅनिंग माझी CAचं। थँक्यू। हॅलो, मी रेव्यानी सोनवणे। मी 12थला पारख सरांकडे होते। मला आता 12थला 84% भेटले। त्यासाठी सरांचं पूर्ण गायडन्स मार्गदर्शन होतं मला। माझा बेस कच्चा होता म्हणून मी सरांकडे आले। सरांनी फुल मार्गदर्शन केलं मला आणि मी आता CA करते। त्यासाठी सुद्धा मी पारख सरांकडेच कोचिंग घेते। त्यासाठी मी सरांना थँक्यू म्हणते। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये 12वीची परीक्षा जी घेतली गेली होती तिचा निकाल आज जाहीर झाला। हा निकाल सर्वांसाठीच खूपच आनंददायक आहे। याच्यात आपण म्हणू शकतो की विद्यार्थ्यांसाठी एक अच्छे दिन आलेले आहेत। याच्यामागचं कारण म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा 4 दिवस आधी निकाल जाहीर करून बोर्डाने विद्यार्थ्यांना एक चांगलं सरप्राईज पण दिलं आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा निकालामध्ये 2% ही मोठी वाढ झालेली आहे। त्याच्यामुळे हजारो विद्यार्थी जास्त संख्येने यावेळेस उत्तीर्ण झाले। विद्यार्थ्यांचे पर्सेंटेजसुद्धा वाढलेले आहेत आणि आपल्या नाशिक बोर्डाने तर उत्कृष्ट कामगिरी केली आहे। म्हणजे पूर्ण राज्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा निकाल आपण दिलेला आहे। निकाल लवकर लागल्यामुळे जे विद्यार्थी 12वी नंतर इतर सर्व परीक्षांची तयारी करत असतात त्यांना पुढचं नियोजन करण्यासाठी चांगला वेळ मिळणार आहे आणि ह्या दृष्टिकोनातूनच आपण सगळेच अभिनंदनास पात्र आहे। सर्वात जास्त तर विद्यार्थी की ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करून निकाल वाढवण्यास मदत केली, त्यांचे पालक, त्यांचे गुरुजन, पेपर तपासणारे शिक्षक, त्यांचं विशेष कौतुक केलं पाहिजे। कारण यावेळेस त्यांना मतदानानिमित्त विविध कर्तव्य त्यांच्याकडे होत्या, ड्युटीज होत्या, त्यामुळे पेपर त्यांनी कमी वेळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पेपरही तपासण्याचं काम केलं आणि रिझल्टही चांगला लागला। त्यामुळे या सगळ्यांचं अभिनंदन आणि या सर्व विशेष यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुढील करिअरबद्दल हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।